श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. ओढ स्वामी सेवेचे या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शंकराची कृपा मिळवण्यासाठी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी 16 सोमवारचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. श्रावणातील किंवा शुक्ल पक्षातील कोणत्याही पहिल्या सोमवारी हे व्रत चालू केले जाते. पण तुमची इच्छा असूनही काही कारणाने श्रावणातील पहिल्या सोमवारी व्रत चालू करता आले नसेल तर हे व्रत आपण दुसऱ्या श्रावण सोमवारपासून चालू करू शकतो का? हे 16 सोमवारचे व्रत स्त्रीने की पुरुषाने करावे? व्रताचे नियम काय आहेत? उपवास कधी सोडावा? या व्रताचे उद्यापन कधी करावे? पूजेची योग्य पद्धत कोणती? कोणते कडक नियम पाळावे लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. पौराणिक मान्यतेनुसार 16 सोमवारचे व्रत हे सर्वप्रथम माता पार्वतीने केले होते. भगवान शंकरांना पती स्वरूपात मिळवण्यासाठी माता पार्वतीने हे अत्यंत कठीण व्रत पूर्ण श्रद्धेने केले होते. 16 सोमवार हे श्री शंकराचे व्रत आहे. हे व्रत लाभदायक आणि शीघ्र फलदायी असे आहे. हे व्रत भक्तिभावाने व श्रद्धेने करायचे असते. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. दवाखान्याबरोबरच या व्रताच्या उपायाने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. गंडांतरे, कर्णीबाधा, भूतबाधा, चिंता, क्लेश नाहीशा होतात. सुख, शांती, ऐश्वर, वैभव आणि श्रीमंती प्राप्त होते. एखादी व्यक्ती आपणापासून दूर निघून गेली असेल तर त्या व्यक्तीची भेट होते. ज्यांना संतती नसेल त्यांना पुत्र किंवा कन्या प्राप्त होते. योग्य पती मिळत नसेल तर त्या मुलींना मनपसंत पती मिळतो. सुंदर पत्नी मिळत नसेल तर त्या मुलांना रूपवान पत्नी मिळते. लग्न जमत नसेल तर त्यांचे लग्न जमते. व्यापार करणाऱ्यांना व्यापारात भरपूर फायदा होतो. नोकरी नसणाऱ्यांना चांगली नोकरी मिळते. नोकरीत बढती मिळते. पगारात वाढ होते. एका महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 15-15 दिवसांचे 2 पक्ष येत असतात. शुक्ल पक्षातील म्हणजे अमावस्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी आपण ही 16 सोमवारची पूजा चालू करू शकतो. पहिल्या सोमवारी जर काही अडचण आली असेल तर शुक्ल पक्षातील आपण दुसऱ्या सोमवारपासून हे व्रत चालू करू शकतो. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान झाल्यानंतर सोवळे धोतर किंवा स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करावीत. अंडरपॅन्ट, बरमोडा घालून पूजेला बसू नये. स्त्रियांनी साडी परिधान करावी. स्त्रियांनी साडी किंवा आपल्या भारतीय पोशाखामध्ये पूजेला बसावे. शंकराची पूजा करून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा व साष्टांग नमस्कार करावा. हे व्रत मुला मुलींना तसेच पुरुष किंवा स्त्रीलाही करता येते. आपली पूजा आवरल्यानंतर आपल्या नोकरीला किंवा आपल्या कामावर जाऊ शकता. मुख्य पूजा ही सायंकाळी करायची असते, त्यामुळे सकाळी महादेवाच्या पिंडीला स्नान घालून ठेवावे. गंधाक्षता अर्पण करून एक फूल अर्पण करावे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून आपली दैनंदिन कामे करू शकता. दिवसभर उपवास करावा. दिवसभर काही खाऊ नये. पाणी किंवा फलाहार घेऊ शकता. ज्यांना आपल्या तब्येतीमुळे उपवास करणे जमणार नाही त्यांनी गूळ, तूप, गव्हाचा रवा मिळून तयार केलेला शिरा किंवा खीर खाण्यास हरकत नाही. सायंकाळी मेन पूजेला आपल्या सुरुवात करावी. ही पूजा सायंकाळी प्रदोष काळामध्ये करावी. प्रदोष काळ हा सूर्यास्ता अगोदर 40 मिनिटे आणि सूर्यास्तानंतर 40 मिनिटे असा मिळून असतो. जर नोकरी व्यवसायातून आपल्याला या वेळेमध्ये पूजा करणे जमत नसेल तर आपल्या सोयीनुसार तुम्ही सायंकाळी कधीही पूजा करू शकता. या व्रताला बसण्या अगोदर आपण स्वतः शुचिर्भूत व्हावे. सायंकाळी स्नान करून पूजेला बसावे. स्नान करणे जमत नसेल तर निदान हातपाय तोंड तरी धुवावे. पांढरी स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करावीत. आपल्या देवघरासमोरील किंवा आपण जिथे पूजा करणार ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यावे. एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती पांढरे शुभ्र वस्त्र अंतरावे. त्यावरती आपल्या उजव्या हाताला विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करावी. महादेवाची पिंडी तामणामध्ये अभिषेकासाठी घ्यावी. आपली कोणतीच पूजा अग्नीच्या साक्षीशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून पूजा करण्या अगोदर तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. धूपदीप लावून घ्यावे. आपल्या कपाळाला पांढऱ्या भस्माचे त्रिपुंड ओढावे. सुपारी स्वरूप गणपतीला गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले, दुर्वा अर्पण कराव्यात. गोळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर नमस्कार करून प्रार्थना करावी. मी करत असलेल्या या 16 सोमवारच्या व्रतामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून प्रार्थना करावी. हातामध्ये थोडेसे पाणी, गंध, अक्षता, एक फूल घेऊन मी म्हणजे आपल्या संपूर्ण नावाचा उच्चार करून आपल्या गोत्राचा उच्चार करावा. जर गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र वापरावे. या गोत्रामध्ये जन्मलेला असून माझी ही मनोकामना किंवा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, माझे कोणते काम अडले असेल तर ते होण्यासाठी, आपली जी काही आडी अडचण असेल, आपला जो काही संकल्प असेल किंवा आपले कोणतेही काम होण्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत हे सांगावे. हे महादेवा, माझ्याकडून हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझ्या मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ दे. म्हणून मी आजपासून हे 16 सोमवारचे व्रत करत आहे.
असे म्हणून संकल्प सोडावा। संकल्प करून झाल्यानंतर महादेवाची पिंडी तामणामध्ये घ्यावी। महादेवाच्या पिंडीवरती साध्या पाण्याने किंवा गरम न केलेल्या कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करावा। हा अभिषेक करत असताना 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र वाचत किंवा रुद्र अध्याय वाचत तुम्ही हा अभिषेक करू शकता। अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंडी स्वच्छ पुसून घ्यावी। आपण पिंडी ज्या जागी ठेवणार आहोत तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती पिंडीची स्थापना करावी। ओम श्री उमामहेश्वराय नमः वस्त्रम समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू न लावलेले कापसाचे 11 मण्यांचे वस्त्र महादेवाच्या पिंडीला अर्पण करावे। ओम श्री उमामहेश्वराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून महादेवाच्या पिंडीला पांढरी विभूती किंवा चंदनाचा टिळा लावावा। ओम श्री उमामहेश्वराय नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी असे म्हणून 2 दाणे अक्षता अर्पण कराव्यात। ओम श्री उमामहेश्वराय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असे म्हणून महादेवाच्या पिंडीवरती जिथे खाली माता पार्वतीचे स्थान असते तिथे हळदी कुंकू अर्पण करावे। ओम श्री उमामहेश्वराय नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी तथा च बिल्वपत्र दलानी समर्पयामी असे म्हणून महादेवाला सोनचाफा सोडून सर्व सुगंधी फुले अर्पण करावीत। फुले अर्पण केल्यानंतर 108 बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र अर्पण करावे। 108 नसतील तर आपल्याकडे जेवढे आहेत तेवढे अर्पण करावे किंवा काहीच नसेल तर अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या शिवाष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय 108 वेळा जप म्हणत अर्पण कराव्या। त्यानंतर ओम श्री उमामहेश्वराय नमः धूपमाग्रपयामी दीपम दर्शयामी असे म्हणून धूप आणि दीप ओवाळावा। या 16 सोमवारसाठी चुरम्याचा खास नैवेद्य केला जातो। ज्याप्रमाणे मलिदा केला जातो त्याचप्रमाणे हा चुरम्याचा नैवेद्य गव्हाच्या कणकेचा गुळ तूप घालून हा चुरमा प्रसाद केला जातो। हा चुरमा करत असताना या कणकेमध्ये मीठ घालू नये। 16 सोमवारच्या व्रताच्या पोथीप्रमाणे या दिवशी जेवणाच्या पदार्थातही मीठ घालू नये। 16 सोमवारच्या पोथीचे वाचन करावे। महादेवाला या चुरम्याचा नैवेद्य दाखवून आरती करावी। आरती झाल्यानंतर त्या चुरम्याचा नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून वाटून व्रत करणाऱ्या व्यक्तीने तो प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा। व्रतकर्त्यांनी या दिवशी कोणतेच अन्न पदार्थ ग्रहण न करता फक्त या चुरम्यावरच आपला उपवास सोडावा व दुसऱ्या दिवशी अन्नाचा नैवेद्य करून महादेवाला दाखवून मग आपण अन्न ग्रहण करावे। या चुरम्याचे 3 भाग करून तुम्ही त्याचे लाडू करून महादेवाला दाखवून तो गाईला द्यावा किंवा मंदिरातही देऊ शकता। दुसरा भाग घरातील लोकांना प्रसाद म्हणून द्यावा आणि तिसरा भाग हा आपण ग्रहण करायचा असतो। भात भाकरी भाजी किंवा कोणतेच अन्न पदार्थ खाऊ नयेत। या दिवशी अन्नामध्ये मिठाचा वापर करायचा नसतो किंवा मीठ खायचे नसते। तनामनाने शुद्ध राहून ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करावे। मांसाहार मद्यपान करू नये। स्त्री किंवा पुरुषांनी जर त्या सोमवारी आपल्याला सोयरसुतक आल्यास त्या सोमवारी पूजा करू नये, फक्त उपवास धरावा। तो सोमवार 16 सोमवारच्या मोजणीमध्ये धरू नये। स्त्रियांना मासिक धर्म आल्यास तो सोमवार पकडू नये, फक्त आपण उपवास धरावा। एका सोमवारी मंदिरात एका सोमवारी घरी असे न करता पहिल्या वेळी जर आपण मंदिर किंवा आपण जर घरी निवडले तर तेच आपण कंटिन्यू करावे। या 16 सोमवारचे उद्यापन 17व्या सोमवारी करायचे असते। उद्यापनाच्या दिवशी कुंकू शेंदूर हळद गुलाल पांढरी फुले अष्टगंध धूप अक्षता कापूर नारळ सुपारी बेलाची पाने नैवेद्य इत्यादी 16 जिन्नस पूजेच्या साहित्यात घेऊन देवळात जायचे असते। त्याचबरोबर माता पार्वतीसाठी ओटीचे साहित्य आणि भगवान शंकरासाठी उपरणे टॉवेल टोपी घ्यावे। आपल्या घराजवळील महादेव मंदिरामध्ये जाऊन महादेवाची षोडशोपचार पूजा करावी। महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताचा अभिषेक करावा। उद्यापनाच्या दिवशी 5 किलो चुरम्याचा नैवेद्य करायचा असतो। या चुरम्याचे 3 समान भाग करायचे असतात। एक भाग शंकरासमोर ठेवायचा असतो, दुसरा भाग ब्राह्मणांना दान द्यायचा असतो, तिसरा भाग घरी आणून कुटुंबासोबत तो प्रसाद म्हणून किंवा इतर सर्व लोकांना तो प्रसाद म्हणून वाटायचा असतो। मंदिरामध्ये पूजा करत असताना 108 किंवा 1008 बेलपत्र अर्पण करून पूजा केली जाते। या उद्यापनाच्या दिवशी पूजा करून देवळातून घरी आल्यावर सर्व पूजा झाल्यानंतर मनातल्या मनात आपली इच्छा शंकराला सांगावी व ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी। 16 सोमवारची पोथी वाचावी व शिवस्तुती म्हणून आरती करावी व प्रसाद वाटावा। काही जण हा विधी ब्राह्मण बोलावून मोठी पूजा करून घरीच करतात। ज्यांना मंदिरात पूजेला जाणे शक्य नसेल त्यांनी घरी स्वतः आपल्या महादेवाच्या पिंडीवरती पूजा करू शकता। आपल्याला जमेल तशी पूजा करावी। या दिवशी 16 पती पत्नींच्या जोड्यांना जेवू घालायचे असते। या 16 दाम्पत्याचे पूजन करून त्यांना मानपान देऊन त्यांना भोजन दिले जाते। ते आपली परिस्थिती नसेल आणि आपल्याला या 16 दाम्पत्यांना जर जेवू घातली जमले नसेल तर घरच्या घरीच हा प्रसाद दाखवून कुटुंबातील सर्वांसोबत पंचपक्वानाचे भोजन करावे। या व्रताचे यथाशक्ती दान आपण महादेवाच्या मंदिरामध्येही करू शकता। व्रताच्या दिवशी गायीला चारा द्यावा। अशा प्रकारे हे व्रत निष्ठेने भक्तिपूर्वक करणाऱ्यांची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात।
प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची 16 सोमवार करण्याची प्रथा वेगवेगळी आहे. कोण मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करते, तर ओल्या वस्त्राने पूजा करतात. 16 सोमवारच्या पोथीप्रमाणे तुम्हाला मी हे 16 सोमवारचे व्रत कसे करायचे ते सांगितले आहे. हे व्रत भक्तिभावाने व श्रद्धेने करावे. ही जी काही सर्व देवी देवतांची व्रत वैकल्ये असतात ती आपल्या संसारातील अडीअडचणी दूर करण्यासाठीच असतात. आपल्या मनोकामना पूर्ण करून आपल्याला आयु आरोग्य ऐश्वर्य देणारे असतात. जशी आपली इच्छा असेल त्याप्रमाणे हे व्रत अवश्य करून पाहावे. श्रावणाचा पहिला सोमवार जर आपल्याकडून राहिला असेल तर तुम्ही हे 16 सोमवारचे व्रत दुसऱ्या सोमवारीही करू शकता. तर महादेवाच्या प्रिय भक्तांनो, अशी आहे 16 सोमवार व्रताची संपूर्ण आणि शास्त्रोक्त माहिती. जर तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने व्रत केले तर भोलेनाथ तुमची झोळी नक्कीच आनंदाने भरतील. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ओढ स्वामी सेवेचे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ.